नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक कोकणातला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। आता इतक्या दुपारचे आम्ही परड्यामध्ये काय करतो आहोत तर बघा आता कसं झालं आहे की सध्या काजू वगैरे लागलेले आहेत, त्याच्यामुळे दुपारची एक तरी फेरी मारावीच लागते बागेमध्ये। तर मग चहा पाणी वगैरे घेतलं आणि आम्ही बागेत आलो होतो। तर ही जी फळं आहेत की नाही तुम्ही ओळखला असाल, आकारावरून तर लक्षात आलीच असेल, कन्फ्युजन थोडंसं कलरमुळे झालं असेल, पण बरोबर आहे हे जामच आहेत आणि ही थोडी वेगळी जात आहे। नॉर्मली सफेद असतात जाम, परंतु हे लाल जाम आहेत आणि आत्ता तरी सध्या हे फार पिकले नाही आहेत, पण पिकल्यानंतर एकदम लाल बुंद टोमॅटोसारखे होतात। तर पिकल्यानंतरसुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करीन। पण इथे काही आहेत ते एकदमच कोवळे आहेत आणि काही ठिकाणी एखाद दुसरा एकदम लाल भडक झाला आहे, तो पूर्ण तयार झालेला जाम आहे। त्याच्यानंतर हे दुसरं जे झाड आहे की नाही, हा सफेद जाम आहे बघा। आता ह्या जामाचं एक वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का, हा जाम एकदा धरतो, पूर्ण त्याच्यावरचे जाम संपले की नाही का परत एकदा फुलतो, बहरतो आणि मग पुन्हा एकदा तो जाम त्याला धरतात। तर हे आहेत सफेद जाम। आता हे तर तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील। ह्यांची चव दोघांची पण दोघांपेक्षा लाल जामाची चव थोडी जास्त गोड असते ह्याच्या तुलनेत, परंतु हा पण जाम टेस्टीच असतो। तर हा सुद्धा भरपूर असा धरलेला आहे। त्याच्यानंतर ही आहेत करवंद। आता हे असा असल्या प्रकारचा जो रानमेवा आहे वेगवेगळा की नाही, तो आत्ताचा मे महिन्यामध्ये किंवा आता जी ही एप्रिल मेमध्ये भरपूरच बहरलेला असतो। तर ती करवंदसुद्धा थोडी काढून घेतली का तर कच्ची काय खाता येत नाहीत, आंबटच असतात, परंतु त्याची चटणी वगैरे करायला भेटते आणि थोडीफार करवंद गोळा करून मग ती खारामध्ये घालायची म्हणून ती काढली। करवंद गोळा करून झाली आणि पुढे मग काजूची झाडं आहेत तिकडे आम्ही आलो। तर थोडेफार काजू काढले आणि मुलांचं कसं असतं माहिती आहे, आपण जे करू की नाही तेच त्यांना करायचं असतं आणि त्यांच्या योग्यतेचं जे काम असेल की नाही ते त्यांना अगदीच नको असतं। तर मी म्हटलं की काठीने मी काजू पडते, तुम्ही गोळा करा, खाली पडले होते ते काजू। तर त्यांना ते नको होतं, मला बोलली की तू गोळा कर, आम्ही काठीने काजू पाडणार म्हणून। आणि ते पाडायला घेतले। खरं त्याला जे आपण टोकाकडे गका लावतो की नाही, आता आमच्या इथे त्याला गका म्हणतात, तो जो चाप असतो ओढायचा, तर तो त्यांनी तिथे अडकवला आणि टाकून दिला। शेवटी उंचावरच्या काजू काय आम्हाला काढायला भेटले नाहीत। मग पुढे आलो आणि हाताला जे भेटतील तेच काजू काढले। आता ते पिवळ्याच काजूचं झाड होतं, हे आहेत लाल भडक असे काजू आहेत बघा। हे काय जास्ती मोठे होत नाहीत काजू, एवढेच होतात, म्हणजे बोंडू जे आहेत ते मोठे होत नाहीत फार, पण काजू आहेत ना ते भरपूर असं हे झाड जे आहे ते भरपूर धरतं, त्याच्यामुळे काजू बरेच भेटतात ह्याच्यावरती। तर एक एक करून हाताला जे भेटणार होते ते सगळे काढून घेतले आणि त्याच्याबरोबरच थोडीशी जे ओले काजू आहेत ते सुद्धा उसळीसाठी किंवा आता सध्या काय होतं की रोजच येणं होतं काजूच्या बागेमध्ये, त्याच्यामुळे मग काय करते मी की थोडेफार जे भेटतात की नाही ओले काजू ते असे घेऊन जायचे घरी आणि थोडे सोलून थोडेसे त्याचा डिंक वगैरे काढून टाकायचा आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे काजू संपले का त्याच्यानंतरसुद्धा थोडे दिवस आपण ते खाऊ शकतो। म्हणून मग जेव्हा पण येतो की नाही काजूच्या बागेमध्ये तेव्हा ओला काजू भेटला तर तो घेऊन जातो घरी। तर आता थोडेसे जाम पण काढलेले आहेत। ही फळं जी आहेत ती खाण्यासारखी होती म्हणून ती थोडी वेगळी टोपलीमध्ये गोळा केली। बाकीचे जे काजू आहेत ते सगळे एका पिशवीमध्ये भरून घेतले आणि हे हातानेच काढलेले आहेत, त्याच्यामुळे पडून वगैरे खराब होतील, चेमतील वगैरे असं काहीच नाही। भरपूर असा जाम धरला होता आणि हा जामसुद्धा खूप मोठा होतो आणि खूप गोड असतो हा सुद्धा जाम। आता एकदा याला बहर येऊन गेलेला आहे आणि आता हे सगळे संपले की नाही का परत एकदा धरणारच आहे ते झाड आणि अशी 2-3 झाडं आहेत जामाची। त्याच्यामुळे काय होतं की बरीच फळं भेटतात आणि मग कोणतरी आलं की नाही ह्यावेळेस का मग छोटे बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये टाकून मग ते कोणाला तरी असं द्यायला भेटतं। तर हे आहेत लाल जाम, मगाशीच मी तुम्हाला दाखवले, ते पण आता काढून घेते। थोडे जे लाल भडक असे झालेले आहेत ते खूप गोड लागतात आणि हे सुद्धा जाम आहेत की नाही ते खूप मोठे होतात। आता हे तर तसे बघायला गेले तर एकदम असे तयार झाले नाहीत, पण तरी पण त्याच्यात मी मुलांनी हट्ट केला म्हणून थोडे लाल भडक असे वाटले, ते मी काढून घेतलेत। त्याच्यानंतर पुढे आलो आहोत आपण चिक्कूच्या झाडाकडे। तर चिक्कूसुद्धा भरपूर असे धरलेले आणि मोठे झाले होते, परंतु हे झाड कसं असतं माहिती आहे, उंच गेलेलं आहे, त्याच्यामुळे हाताला काही सापडत नाहीत चिक्कू जे आहेत ते। आणि मग माकड काय करतात की झाडावरती बसले ना का मोठे चिक्कू आहेत ते अर्धे असे खातात आणि टाकून देतात, म्हणजे नीट ते आम्हालाही भेटत नाहीत आणि नीट आपणही खात नाहीत। तर मग हाताला काही सापडत नव्हते, 2-4 काढले आणि त्याच्यानंतर मग गळ आणला आणि गळाला जेवढे भेटतील तेवढे चिक्कू जे आहेत ते काढून घेतले।
फार असे मोठे झालेले चिकू आहेत वरतीसुद्धा, आणि त्याच्याही पेक्षा वरती भरपूर आहेत, पण तिथपर्यंत माझी काही काठीच पोचत नव्हती. त्याच्यामुळे मग थोडेफार काढले. मुलांनी पण हाताला भेटतील तेवढे काढून घेतले छान असे. तर मंडळी बघा, आता आजच्या दिवशी तर आम्ही एका वावरामध्ये गेलो होतो. तर ही सगळी झाडं होता आणि एवढाचाच अगदी व्हिडिओ होता जो तुमच्याबरोबर शेअर केला. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आणि फळं बघून, आता हा जो व्हिडिओ आहे की नाही, हा मुलांनी बनवलेला आहे. बघा किती छान मस्त असं ऑर्गनाईज केली आहेत ती फळं, आणि बघायला किती छान वाटत आहेत बघा. तर अशा प्रकारची फळं आज आम्ही जमा करून आणली होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट